आळूवडी म्हणलं की तोंडाला पाणी सुटतं ना, तर आज आपण बनवणार आहोत एकदम खमंग आणि मसालेदार अशी आळूवडी. आळूवडीची ही पद्धत एकदा तुम्ही नक्की करून बघा. तर त्यासाठी लागणारं साहित्य, इथे 10 ते 15 आळूची पानं घेतलेली आहेत. इथे 2 वाटी बेसन पीठ, 3 चमचे तांदळाचं पीठ, 1 मोठी वाटी भरून कोथिंबीर, इथे 10 ते 12 हिरवी मिरची, लसूण मुठभर, 1 इंच आलं, इथे धना पावडर 1 चमचा, लाल मिरची पावडर अर्धा चमचा, 2 चमचे तीळ, 1 चमचा हळद, 1 चमचा ओवा आणि अर्धा चमचा जिरं पावडर, चवीपुरतं मीठ, गरम मसाला अर्धा चमचा आणि चिंच आणि गुळाची कोळ इथे 1 ते 2 चमचे घेतलेली आहे. इथे मी आळूची पानं स्वच्छ धुवून पुसून व त्याची पाठीमागच्या जे जाडसर शिरा असतात ना, त्या मी काढून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे मी ही सगळी पानं तयार करून ठेवलेली आहेत. आता इथे आपण हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आलं याचं जाडसर असं वाटण करून घेऊया. आता आपण इथे आळूवडीचे खमंग असे सारण बनवून घेऊया. त्यासाठी आपण हे 2 वाटी बेसन घेऊया, तांदळाचं पीठ, हिरवी मिरची, लसूणचा ठेचा, थोडीशी कोथिंबीर, तर 2 चमचे तीळ, हळद, ओवा, थोडीशी जिरं पावडर, धन पावडर, लाल मिरची पावडर, थोडासा गरम मसाला, चवीपुरतं मीठ आणि इथं गूळ आणि चिंचेची कोळ. तुम्हाला आवडत असेल तर टाकू शकता, नाही तर तुम्ही हे स्किप करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. ह्याच्यात थोडं थोडं करून असं पाणी घालूया. आता थोडं थोडं पाणी घालत असं घट्टसर असं मिश्रण आपण बनवून घेऊया. हे मिश्रण खूप ना पातळ ना खूप घट्ट, सहज पसरवता येईल असं हवं. हे अशा प्रकारे मी केलेलं आहे, बघू शकता. ते सहज असं पसरवायला आलं पाहिजे आपल्याला पानांवरती. आता आपण त्याचे रोल तयार करून घेऊया. आळूचे पान आता उलट ठेवून त्याच्यावर हे तयार करून घेतलेलं बेसनचं सारण लावून घेऊया. जास्त जाडसर नाही लावायचं, पातळसा थर द्यायचा. त्यामुळे आपल्या आळूवडे एकदम कुरकुरीत अशा बनतील. अशा प्रकारे लावून घ्यायचं. आता याच्यावरती आपण दुसरं पान ठेवून अशा पद्धतीने आणखी हे सारण पसरवून घेऊया त्याच्यावरती पण. असे आपण 3-4 पानं ह्याच्यावर ठेवून असं सारण सगळं लावून घेऊया.
तर हे सारण आपलं लावून झालेलं आहे. आता रोल कसा बनवायचा मी दाखवते. आता याचा आपण रोल बनवून घेऊया. हे दोन्ही साईडून असं फोल्ड करून घ्यायचं. हे दोन्ही एकसारखं झालं पाहिजे. आणि याच्यावरती पण आपण थोडंसं सारण लावून घ्यायचं. आता या साईडून फोल्ड करायचं. हा रोल असा घट्टसर बनला पाहिजे. इकडून आता फोल्ड करत जायचं ह्या साईडने. हा रोल असा दाबून फोल्ड करत जायचं. आपला फोल्ड करून झाला की एकदा असा फिरवून घ्यायचा, म्हणजे सारण सगळीकडे एकसारखं पसरलं जाईल. हे बघू शकता तुम्ही. आता ह्या साईडने पण आपण थोडंसं सारण लावून हे पॅक करून घ्यायचं. या साईडला पण तसंच करायचं. तर हा तयार झाला आपला आळूवडीचा रोल. तर अशा प्रकारे आपण आळूवडीचे सगळे रोल बनवून घेऊया. अशा प्रकारे हे पण मिश्रण लावून घेऊया. आता फोल्ड करूया आपण. असा दाबून हा पण रोल असाच बनवून घ्यायचा. बनवून झाला की एकदा असं हे इकडे पॅक करून घ्यायचं मिश्रण लावून. या पण साईडला असंच करून घ्यायचं. तर तयार आहे आपला हा दुसरा रोल. आता आपण या प्लेटला आपण तेल लावून घेतलेलं आहे, त्याच्यात या वड्या ठेवून देऊया. आता ह्या वड्या आपण वाफवण्यासाठी ठेवून देऊया. साधारण या वड्या आपण 10 ते 15 मिनिटं वाफवून घेऊया. वड्या आपल्या चांगल्या वाफवून झालेल्या आहेत. याला आपण थंड होण्यासाठी ठेवून देऊया. याचे आपण असे मीडियम आकाराचे काप करून घेऊया. हे बघा अशा. अशा प्रकारे सगळ्या वड्या आपण कट करून घेऊया. वड्या ह्या थंड झाल्यानंतरच कट करा. जर गरम ह्याच्यात आपण कट केले तर त्या तुटतील आणि कट व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे थोड्या थंड करूनच आपण ह्या वड्या कट करून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सर्व वड्या ह्या कट करून घेतलेल्या आहेत. कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करून घेऊया. इथे तेल चांगलं गरम झालेलं आहे. तेल गरम झालं ना, गॅस मिडियम करून घ्यायचा. आता आपण याच्यामध्ये एक एक अशी आळूवडी सोडून घ्यायची. या आळूवड्या आपण चांगल्या खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत मंद आचेवर तळून घ्यायच्या. या वड्या जरा आलटून पालटून अशा एकसारख्या सगळीकडून तळून घ्यायच्या.
या आळूवड्या आपल्या चांगल्या आता तळल्या गेलेल्या आहेत. याला आपण एका जाळीमध्ये काढून घेऊया. असं तेल निथळून काढून घ्यायच्या. तर अशा प्रकारे आपण या सगळ्या आळूवड्या अशा तळून घेऊया. याही वड्या आपल्या तळून झालेल्या आहेत. यांना काढून घेऊया आपण. आणि बघा आपल्या गरमागरम खमंग आणि कुरकुरीत आळूवडी अगदी तयार आहे. बाहेरून एकदम कुरकुरीत, आतून मऊ आणि चिंच गुळाच्या चवीमुळे एकदम अप्रतिम ह्या आळूवड्या लागतात. ही गरमागरम आळूवडी तुम्ही चटणीसोबत किंवा दह्यासोबत खाऊ शकता. एकदा एक तुकडा खाल्ला ना, तुम्हाला या आळूवडीचा मोह तुम्हाला आवरणारच नाही. ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, वेदिका की रसोईला सबस्क्राईब करा आणि आळूवडी आवडणाऱ्या तुमच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. अशाच घरगुती आणि चविष्ट रेसिपींसाठी पुन्हा भेटूया. धन्यवाद. नमस्कार. वेदिका की रसोईमध्ये सर्वांचं स्वागत.